तर जालन्यातील हे दृश्य आपण पाहत आहोत। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहे आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि संभाजीराजे छत्रपती आज त्यांच्या भेटीला आलेले आहे। ते मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधणार आहे। तर मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। दरम्यान त्यांची प्रकृती खालावलेली आहे। अशात संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली जाते आहे। तर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी धरून लावलेला आहे। पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र त्यांनी उगारलेलं आहे। अशात त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना उपचार घेण्याची देखील विनंती वारंवार करण्यात येते आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, नक्कीच महाराज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 7वा दिवस आहे। काल रात्री त्यांची तब्येत खालावली होती आणि दरम्यान त्यांना भोवळी आली होती, परंतु त्यांनी कुठलेही रात्री उपचार घेतले नाहीत। परंतु आज स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटायला आलेले आहेत आणि ते जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत, संवाद साधत आहेत। परंतु कुठेतरी जरांगे पाटलांचा उपोषणाचा 7वा दिवस असला तरी कुठेतरी प्रशासनाकडून किंवा सरकारकडून कुठे हालचाली दिसत नाहीत। खास करून आज समजा एक आहे की शंभूराज देसाई मराठा आरक्षण विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर आज बैठक घेणार आहेत। मुंबईमध्ये ही बैठक होईल, परंतु आज संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे आज मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत, संवाद साधत आहेत। नेमकं काय चर्चा झाली ते आपल्याला नंतर विस्ताराने सांगतीलच, परंतु कुठेतरी जरांगे पाटलांना मोठा व्यक्ती पहिल्यांदा यावेळेस भेटायला आलेला आहे। यापूर्वी उपोषण झाले, जरांगे पाटलांकडे अनेक शिष्टमंडळ आले, परंतु यावेळेस असं काही दिसून आलेलं नाही। परंतु संभाजीराजांची भेट आज महत्त्वाची मानली जाते आहे। नक्कीच संभाजीराजे छत्रपती यांची मनोज जरांगेंशी भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान सध्याची ही दृश्य आपण पाहत आहोत। संभाजीराजे सध्या मनोज जरांगे यांची विचारपूस करतायत। दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी मनोज जरांगेंकडून करण्यात येते आणि त्यासाठी त्यांनी याआधीही उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्यानंतर आता त्यांचा 6व्यांदा हे उपोषण ते करतायत। 7वा दिवस